खरं तर लोकसभेचा जेव्हा देशामध्ये पडघम वाजला तेव्हा कोकणी भाषेमध्ये ज्याला सुशेगात म्हणतो की नाही, निवांत असं आपलं वातावरण होतं. मी देखील माझ्या शासकीय सेवेत होते, तुम्ही तुमच्या कामामध्ये दंग होता. दूर दूरपर्यंत कुठेही आपल्या प्लॅनिंग मध्ये, आपल्या नियोजनामध्ये लोकसभा नव्हती. साहेबांच्या निधनानंतर जे आपलं मिशन होतं ते मिशन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत होतो. गेली 1.5 वर्ष साहेबांच्या पश्चात वाटचाल करत असताना आज या व्यासपीठावरचा प्रत्येक जण, म्हणजे मी बहुतेकांपेक्षा वयाने मोठी आहे, पण तरी देखील माझ्या ज्येष्ठ बंधूप्रमाणे हे सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही देखील तेवढ्याच तोलामोलाने मला जपलं आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि मगाशी मला वाटतं आप्पाच बोलले, आप्पा बोलले का घुमरे भाऊ बोलले मला आठवत नाही, परंतु जर तुम्ही मला जपलं म्हणून मी तुम्हाला जपलं असं जर आपल्याला एक समीकरण सांगायचं असेल तर मी आज निसंकोचपणे सांगते की साहेबांच्या पश्चात साहेबांची जी 2 वारसा आहेत त्यांच्यापेक्षा काकणभर सरसच मी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न केलाय. किती यश आलंय त्यात मला माहिती नाही, परंतु आज ज्या ताकदीने तुम्ही पाय रोवून माझ्या समोर उभे आहात, मला पुढे चालण्यासाठी प्रवृत्त करता आहात, तेव्हा मीच स्वतःची पाठ थोपटून घेते. खरं तर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एवढे आघात पचवले आहेत, जे मला जर विचाराल एका वाक्यात तू कोण आहेस, तर मी म्हणेन की अंगा खांद्यावर ओरखडे बाळगणारी मी जखमी वाघीण आहे. नका नाद करू तिचा. परत मी त्याच मुद्द्यावरती येते. गेल्या 1.5 वर्षामध्ये साहेबांच्या पश्चात वाटचाल करत असताना साहेबांचं जे लाडकं स्वप्न होतं शिवसंग्राम, हे तितक्याच तोलामोलाने जपण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो इथून पुढेही होतच राहील. गेल्या काही दिवसांमध्ये बीडच्या जनतेतून मग त्यात विस्थापित आले आणि प्रस्थापित पण आले. मी आवर्जून सांगते बरं का, यात प्रस्थापित पण आले. या सगळ्यांकडून उच्च रवाने मागणी होत होती की बीड विधानसभेचा उमेदवार मी असावा. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि काही सेकंद मी तुम्हाला सांगते की आय फेल्ट ऑनर्ड. दूर दूर पर्यंत आपल्या मनात हा विचार नसतानाही सर्वसामान्य जनतेला वाटावं की त्यांचा उमेदवार मी असावं, तर यात मी अर्धी लढाई जिंकली आहे. निर्णय जो व्हायचा तो होईल, परंतु मला वाटतं की हे एक अपवादाचं उदाहरण असावं की कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याच्या अगोदर सर्वसामान्य ज्याला आपण विस्थापित म्हणू त्यांच्याकडून हे माझं नाव पुढे आलं. मग हे नाव पुढे का आलं असावं याचा मी माझ्या परीने धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. मेटे साहेब कोण होते? स्वतः एक विस्थापित आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत विस्थापिताचा चेहरा म्हणून काम करणारी एक व्यक्ती, समाजासाठी अहोरात्र उपलब्ध असणारी, लढणारी आणि आयुष्याचा शेवटचा श्वासही समाजासाठीच घेणारी ही व्यक्ती. आणि म्हणून कदाचित तोच विस्थापिताचा चेहरा या सामान्यांना माझ्यामध्ये दिसला असावा. तुम्हाला काय दिसतंय माझ्यात मला माहिती नाही, पण खरोखरच तुमच्या दुर्दम्य आत्मविश्वासाची, ज्याला आपण म्हणू शकू की तुलनाच होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या अनुषंगाने ज्या विविध चर्चा घडल्या, मग त्या माध्यमांमध्ये असतील, लोकांमध्ये असतील, 2 मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले.
आपली असणारी कमकुवत आर्थिक बाजू. मी तुम्हाला एक सांगू, मला त्याची खंत मुळीच वाटत नाही. ती यासाठी की साहेबांनी धन नाही कमावलं, पण जन प्रचंड कमावलं आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आज समोर बसलेला प्रत्येक मावळा संख्येने मोजला तर तो एकटा असेल, परंतु त्या एक एक मावळ्यामध्ये 100 मावळ्यांची ताकद आहे. मग कोण म्हणतंय आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे? अरे आमच्या मनुष्यबळाची तुलना तुम्ही इतरांशी करूच नका. निष्ठा, प्रेम, त्याग, समर्पण काय असतं हे शिवसंग्रामच्या लोकांकडनं शिका. महाराष्ट्रामधलं हे एकमेव उदाहरण आहे. सेनापती नसताना सुद्धा त्याचं सैन्य अविरत चालतंय. आपण अनेक युद्ध पाहिली आहेत. सेनापती पडला की युद्धामध्ये हार झालेली आहे. तुमच्याकडे सेनापतीच नव्हता, तरी देखील या क्षणी मला कौतुक करावं असं वाटतं. आमच्या शिवसंग्रामच्या प्रदेशाध्यक्षांचं, पूर्ण राज्य कार्यकारिणीचं, शिवसंग्रामच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाचं, तालुकाध्यक्षाचं, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं, की त्यांनी स्वतःच्या अंगाखांद्यावरती ही जबाबदारी घेतली आणि आज देखील आपण समर्थपणे टिकून आहोत. आणि मला वाटतं त्याचंच फलित म्हणून बीड लोकसभेमधून मी उमेदवारी करावी असा हा जो जनप्रवाह निर्माण झाला ते कदाचित त्याचं प्रतीक आहे. साहेबांप्रती या विस्थापितांचा असणारा हा जो आशावाद होता तो अजूनही मिटलेला नाही. आणि मला असं वाटतं की तो मी सार्थ ठरवू शकते अशी कुठेतरी यांच्या मनात असणारी कल्पना आणि त्याला तुमची भक्कम आणि आश्वासक साथ ही मला असं वाटतं की आपल्याला आपल्या उद्दिष्टाप्रत नेणार आहे. आगामी काळामध्ये आपली वाटचाल काय असेल हे आता या क्षणी आपल्याला सांगता येणार नाही. मगाशी आपण अतिशय अचूकपणे वर्णन केलं. मी जेव्हा आज बीड मध्ये आले तेव्हा मी कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेऊन आलेली नव्हते. तरी देखील ज्या उत्साहाने तुम्ही माझं स्वागत केलं ते पाहून पुन्हा पुन्हा मला ती जाणीव होते आहे की मला हे शिवधनुष्य पेलावं लागणार आहे. याकरता काय करायचं आहे हे ज्या जनतेमधून ही मागणी आली त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. त्यांचंही मनोगत मला जाणून घ्यायचं आहे. आपल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांशी, सर्व जिल्हाध्यक्षांशी आणि तालुकाध्यक्षांशी चर्चा करून आपण आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट करणार आहोत. आज बघा, मी जे म्हणते ना की शिवसंग्रामचं जे वैशिष्ट्य आहे, मिशन कुठलं आहे? बीड लोकसभा. आज इथे उपस्थित कोण आहेत? आमचे दिंडोशी विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित कोण आहेत? छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष, हे आमचे प्रदेश प्रवक्ते. कोण उपस्थित नाही इथे? बीड व्यतिरिक्तही जर ही मंडळी इथे आज उपस्थित असतील तर विचार करा किती आस्था आणि आपुलकी याचे बंध आम्ही आमच्यामध्ये जोपासलेले आहेत. मग हे जर असेल तर कुठलं मिशन आपल्यासाठी कठीण आहे हो? त्यामुळे विचलित होऊ नका. आगामी काळामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ज्या विस्थापितांसाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्यांचं कुठलंही अहित होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊनच हा निर्णय घेतला जाईल. आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर तिथून माघार नाही हे माझ्या पूर्वीच्याही वक्त्यांनी सांगितलेलं आहे. मी एकदा पुन्हा त्याचा पुनरुच्चार करते की एकदा निर्णय घेतल्यानंतर माघार नाही. शेंडी तुटो या पारंबी तुटो. आपल्याला आपल्या ध्येयाप्रत जायचं आहे. ते ध्येय कोणतं असेल ते लवकरच आपण उघड करणार आहोत. परत एकदा मोठ्या संख्येने तुम्ही इथे सगळे उपस्थित राहिलात. साहेबांच्या पश्चात जेव्हा मी स्वतः राजकारणात किंवा समाजकारणात पूर्णपणे वेळ द्यायचा ठरवला, सक्रिय व्हायचं ठरवलं, तेव्हा माझी ढाल बनून तुम्ही उभे राहिलात, माझं मनोबल वाढवलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.